ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। बारामती मतदारसंघातील मतदानाच्या जाहीर प्रचाराची सांगता काही क्षणामध्येच होत आहे। 23 तारखेला मतदान होईल आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचनताई या दोघींच्या मध्ये प्रामुख्याने ही लढत होत आहे। अत्यंत चुरशीची आणि चर्चेची अशी ही लढत शेवटच्या टप्प्यातील प्रचार सांगता होत असला तर एक सस्पेन्स निर्माण करणारी आहे। बारामती मतदारसंघ हा प्रामुख्याने पवारसाहेब, अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांचं प्राबल्य असणारा असा मतदारसंघ, परंतु यावेळेस मात्र भाजपने प्रचारात आणि उमेदवार देण्यामध्ये जी आघाडी घेतली त्यामुळे एक प्रकारचं चुरशीचं आणि सस्पेन्सचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे। नवीन तरुण मतदार आणि भाजपने अत्यंत योजनाबद्ध, शिस्तबद्ध पवार फॅमिलीच्या विरोधात जी प्रचाराची आघाडी उभारली, जी प्रचाराची पद्धत, रणनीती अवलंबली, त्यामुळे एक सस्पेन्स आणि विजय कोणाचा अशा प्रकारचं वातावरण या बारामती मतदारसंघातील, विशेष करून पुरंदर तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे। पुरंदर तालुक्यातील विद्यमान आमदार, राज्यमंत्री विजेश बापू शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता अत्यंत आक्रमक पद्धतीने पुरंदर तालुक्यामध्ये जो प्रचार केला, त्या प्रचारामुळे कुठल्याही प्रकारची साशंकता मनामध्ये राहिलेली नाही आणि निश्चितपणे शिवसेनेचे कार्यकर्ते गावोगाव भाजप उमेदवाराच्या पाठीमागं हिरिरीनं प्रचार करताना दिसत आहेत। घरभेटी आणि जाहीर प्रचारामध्ये सहभागी झालेले होते। त्यामुळे सुरुवातीला असं वाटत होतं की शिवसेना या निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारची भूमिका घेणार, परंतु जसं वातावरण तापू लागलं, चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी जी आक्रमक पद्धतीने प्रचार केला, त्यामुळं तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते चार्ज झाले आणि त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने पवार फॅमिली आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी यांच्या विरोधात प्रचाराची रणनीती अवलंबली। पुरंदर तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं यापूर्वी विळ्या भोवत्या कोयत्याचं जे नातं होतं ते विसरून नेते मंडळी एकत्र झाली आणि केवळ विजय शिवतारेंना विरोध करायचा, त्यांना त्यांचं जे आघाडी आहे ती कमी करायची या उद्देशानं एकत्र आले आणि त्यामुळं आणखीन जास्त तीव्रतेने शिवसेनेचे कार्यकर्ते ही कामाला लागलेले आपल्याला दिसून आले आणि त्यामुळे पुरंदर तालुक्यामध्ये असणारं वातावरण हे सस्पेन्सचं असं वातावरण आहे। गेल्या वेळी असणारी 5,000 मतांची आघाडी यावेळेस आम्ही ती 35 ते 50 हजारापर्यंत नेऊ, अशा प्रकारची रचना, अशा प्रकारची व्यूहरचना, अशा प्रकारच्या वल्गना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या आणि काही अंशी त्यामध्ये तथ्यही दिसून येत आहे। गावोगाव अत्यंत आक्रमक पद्धतीने, नियोजनबद्ध पद्धतीने कार्यकर्ते प्रचार करताना दिसून आले। काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जरी एकत्र आले असले तरी गाव पातळीवर संघटितपणे प्रचार करताना मात्र दिसून आलेले नाहीत।
गाव पातळीवर गटतट होत असताना, पक्षीय कार्यकर्ते एकत्र येत असताना, पक्षाच्या ध्येय धोरणांना अनुसरून किंवा पक्षाची ध्येय धोरणं पटली म्हणून कार्यकर्ते एकत्र येत नाहीत, तर एकमेकाच्या असणारे वैयक्तिक जे हेवेदावे असतात त्यातूनच गाव पातळीवर गट पडतात, पक्ष पडतात आणि त्यामुळं एक विरोधाला गावोगाव वेगळ्या प्रकारची धार असलेली आपल्याला दिसून येते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या अशा पद्धतीनं गावोगाव तयार झालेले गट, पक्षांचे गट, आणि ते एकत्र जरी आले तर तेवढ्या हिरिरीने प्रचारात त्यांची एकी दिसत नाही. यावेळेस आम्ही ती 35 ते 50 हजारापर्यंत नेऊ अशा प्रकारची रचना, अशा प्रकारची व्यूहरचना, अशा प्रकारच्या वल्गना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या आणि काही अंशी त्यामध्ये तथ्यही दिसून येत आहे. गावोगाव अत्यंत आक्रमक पद्धतीने, नियोजनबद्ध पद्धतीने कार्यकर्ते प्रचार करताना दिसून आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जरी एकत्र आले असले तरी गाव पातळीवर संघटितपणे प्रचार करताना मात्र दिसून आलेले नाहीत. गाव पातळीवर गटतट होत असताना, पक्षीय कार्यकर्ते एकत्र येत असताना, पक्षाच्या ध्येय धोरणांना अनुसरून किंवा पक्षाची ध्येय धोरणं पटली म्हणून कार्यकर्ते एकत्र येत नाहीत, तर एकमेकाच्या असणारे वैयक्तिक जे हेवेदावे असतात त्यातूनच गाव पातळीवर गट पडतात, पक्ष पडतात आणि त्यामुळं एक विरोधाला गावोगाव वेगळ्या प्रकारची धार असलेली आपल्याला दिसून येते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या अशा पद्धतीनं गावोगाव तयार झालेले गट, पक्षांचे गट, आणि ते एकत्र जरी आले तर तेवढ्या हिरिरीने प्रचारात त्यांची एकी दिसत नाही. ते वास्तव आपल्याला स्वीकारावे लागते. आणि म्हणून जरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही पुरंदर तालुक्यामध्ये एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असले तरी सुद्धा संजय जगतापांना पुढच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळेल का नाही याची साशंकता कार्यकर्त्यांमध्ये असल्याने एकीचं वातावरण मात्र दिसलं नाही आणि तो कुठंतरी एक किंतु काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता. त्याच पद्धतीनं पुरंदर तालुक्यामध्ये भाजपची ताकद ही म्हणाव तशी नाही. त्यामुळं एकखांबी तंबू पद्धतीनं शिवसेनेने प्रचाराची यंत्रणा राबवली आणि आता घरभेटी आणि प्रत्यक्ष वैयक्तिक भेटीवर भर देत आजची ही जाहीर प्रचाराची सांगता होताना आपल्याला दिसते. 23 तारखेला मतदान आणण्यामध्ये, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यामध्ये कोण आघाडी घेत आहे, कोण पुढे जात आहे याच्यावरही बरीचशी गणितं पुरंदर तालुक्यातील मतदानाची आपल्याला दिसून येते.